अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक या चौकाला रामायण रचिता वाल्मिकी ऋषी यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी वाल्मिकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले। आता वाल्मिकी ऋषींचं नाव चांदणी चौकाला देण्यात येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सनी भैया खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव संतोष सारसर, जिल्हा उपसचिव पापा चौहान महाराज, जिल्हा उपसचिव संदीप लखन, नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे, अजय सौदे, अनिल तेजी, अनिल वाने, रवींद्र मोरकरोसे, अनिल मटू, राजेश बैद, अभिषेक भगवाने, राजू चव्हाण, संदीप करोलिया, कुणाल बैद, आकाश कुडिया, नरेश चव्हाण, रोहित बागडी आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। आज अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे साहेब यांना सकल हिंदू समाज, महर्षी वाल्मिकी समाज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज निवेदन देण्यात आलं की निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की छत्रपती संभाजीनगर ते नगर त्याच प्रकारे पुणा हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गावरती इथनं जे अगदी उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याच्यामध्ये मोठी अगदी आपण पाहतो की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जाणारे वाहनं जे काही आज लॉजिस्टिक म्हणजे याला हेवी वाहतूक म्हणतो की लॉजिस्टिक वाहनं अगदी अहिल्यानगर शहरात जात असतात। मग बायपास झाल्यामुळे ही वाहनं बऱ्यापैकी आज बाहेर जातात, तरी देखील आमचा जो काही चारचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूक आहे त्याच्यामध्ये जात असताना काही जे भारताच्या इतिहासामध्ये कुठलंही नाव नव्हतं असं काही लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये नाव देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या महामार्गावरती अचानकरित्या काही वर्षांपूर्वी आपल्याला हळूहळू काही लोकांनी नाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं गेलं, त्याचं कुठे अधिकृत नाव नाही आणि त्याला नाव देण्यात आलं चांदणी चौक। ह्या चौकावरती अनेक लोकांचा बऱ्याच वर्षापासून आक्षेप होता की ह्या नाव नको आहे, पण आज कुठेतरी आमचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं महर्षी वाल्मिकी समाजाने मागणी केली की इथं महर्षी वाल्मिकी चौक करावी की ज्याच्यातनं रामायणामध्ये एक फार मोठा उल्लेख आज महर्षी वाल्मिकी समाजाचा आहे, महर्षी वाल्मिकी महाराजांचा आहे आणि म्हणून कुठेतरी तो इतिहास आणि इतिहासाच्या पानावरची पटलावरची नावं ही अहिल्यानगरमध्ये देखील कुठेतरी चौकाच्या रूपाने आली पाहिजेत। पण आज संपूर्ण सकल वाल्मिकी समाज अहिल्यानगर यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की ह्या चौकाला जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे जो सोलापूर महामार्गाकडे जातो त्याला कुठेतरी ते नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आज महानगरपालिका आयुक्तांकडे दिलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ, केला जाईल। जसं नावचा ठराव होईल त्याच प्रकारे चौकाचं नामकरणाचा सोहळा देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यात येईल आणि हे शहर हे पूर्वीचं नाव नसून अहिल्यानगर शहर आहे आणि अहिल्यानगर म्हटलं तर कुठेतरी या इतिहासामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील आपण पाहतो की ज्या ठिकाणी आज जसं मुघलांचं साम्राज्य आल्यानंतर ज्यांनी ज्या मंदिरांची नासधूस केली होती तर अहिल्यादेवींनी भारतभरामध्ये आज अगदी महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर देखील अगदी यूपी असेल MP असेल इथपर्यंत जाऊन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये जी इतिहासाची नावं आहेत, जी आपल्या धर्मातली नावं आहेत त्यांचा कुठेतरी नावाचा पुनर्विचार झाला पाहिजे अशी मागणी आज कुठेतरी वाल्मिकी समाजाने केली आहे। त्यामुळं ह्या चौकाला देखील लवकरात लवकर हे आपलं वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून वाल्मिकी महाराजांचं नाव आपल्याला कुठेतरी देण्याचं काम करण्यात येईल। जय श्रीराम, जय वाल्मिकी, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय लवजी। आज या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज तसंच वाल्मिकी समाज व अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने मान्य श्री आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थित चांदणी चौकाचे नाव बदलून महर्षी वाल्मिकी चौक करण्याबाबत आज महानगरपालिका अहिल्यानगरचे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी निवेदन दिलं आणि आयुक्त साहेबांनी याच्यावर सविस्तर चर्चा करून आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं की याचं नाव बदलून वाल्मिकी चौक करण्यात येणार आहे। लवकरात लवकर वाल्मिकी जयंतीच्या अगोदर या चांदणी चौकाचं नाव बदलून त्या ठिकाणी नामकरण सोहळा लवकरात लवकर मंजूर होणार आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय वाल्मिकी, जय भीम, जय महाराष्ट्र।
मी उमा नितीन छगलाने, ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी, इथे सकल वाल्मिक समाज उपस्थित झाला आहे। आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हातून आम्ही निवेदन दिले आहे की चांदणी चौकचे नाव बदलून महर्षी श्री वाल्मिक महाराज यांच्या नावाने ठेवावे। श्री रामायण रचिता यांचे नाव अहिल्यानगरमध्ये कोठेही प्रसिद्ध झालेले नाही, म्हणून आमचे निवेदन आहे की वाल्मिक समाजाकडून आम्ही सर्व समाज हे निवेदन द्यायला महानगरपालिकामध्ये आयुक्ताकडे दिलेले आहे निवेदन की चांदणी चौकाचे नाव हे महर्षी वाल्मिकजी यांच्या नावाने प्रसिद्ध व्हावे।